मी गौरी ढोले पाटील. माहेर जे होतं ते थोडं एज्युकेटेड फॅमिली होती. तर तुमच्या घरातली एखादी व्यक्ती राजकारणात असेल Yes. तर तुमच्या घराची वेल रात्री कधीही वाजू शकते. कोणालाही कधीही मदत मिळायची म्हणजे त्यांना गरज असते मदतीची. बरोबर. तेव्हा तुम्ही दार उघडणं गरजेचं असतं. येस. आणि आम्ही ते तेव्हा सगळं केलं. सासू सासऱ्यांचं नाव खूप होतं आणि ते जपण्याचाच प्रयत्न आम्ही पण सगळ्या सुनांनी केला असं मी म्हणेन. बरेच लोक एक्झिबिशन्स भरवत असतात, बरोबर. पण कलाग्रामचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण काय आहे असं जर तुम्ही म्हणाल तर एक तर कलाग्राम वर्षात 2 किंवा 3 वेळेला होतं. Okay. आम्ही बघतो की योग्य वेळेला ते झालं पाहिजे, कारण येणारे अनेक लोकांना व्यवसाय मिळणं गरजेचं आहे आणि अनसेडली ती जबाबदारी आमची ऑर्गनायझरची आहे. बरोबर. त्यामुळे एक तर ते एक असतं. दुसरी गोष्ट, इतर ठिकाणी जे मिळणार नाही ते कलाग्राममध्ये तुम्हाला मिळेल. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतीये ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आजचे जे आपले पाहुणे आहेत ते आपल्यासारखेच, म्हणजे पुणे वुमन्स क्लब जसा तुम्हाला मदत करण्यासाठी आणि कलाकारांना किंवा व्यावसायिकांना वरती घेण्यासाठी जसा प्रयत्नशील आहे, तसंच त्या दोघीही ह्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. आज आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आज मी खूप 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 स्वागत करते नुपूर मॅम, गौरी मॅम. आज खूप छान वाटतंय तुम्हाला इथे बघून. तुमची आमच्या ऑडियन्सला मी स्वतः ओळख करून देणार नाही, तुम्ही सांगितली तर आम्हाला जास्त आवडेल. तुम्ही आता म्हटल्या पुणे बिझनेस क्लब, Yes. बरोबर. मी गौरी ढोले पाटील. पुण्यात जन्म झाला आणि लग्न होऊन परत पुण्यामध्ये गेले. येस. आणि मी असं म्हणेल की माहेर जे होतं ते थोडं एज्युकेटेड फॅमिली होती. बरोबर. आजोबा स्वातंत्र्य लढ्यात काम केलेले होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला जे बाळकडू मिळाले ना ते खूप वेगळे मिळाले. Yes. म्हणजे सोशल वर्क किंवा समाजासाठी काम कसं करता येईल तुम्हाला. बरोबर. कारण घरात तेच लोक आमच्याकडे यायचे की जे समाजासाठी काम करत होते. आणि मग लग्न होऊन जेव्हा इकडे गेले, सासरी गेले, तर इकडं थोडंसं राजकारणी घराणं असल्यामुळे लोकांचा ओढा त्याच्यापेक्षा जास्त होता. बरोबर. सकाळी पूर्ण घर भरलेलं असायचं. त्याच्यामुळे पहिले 2, 3, 4, 5 वर्ष माझे फक्त चहा आणि पाणी करण्यात गेले. आलेल्या लोकांना चहा द्यायचा, पाणी द्यायचा, नाश्ता द्यायचा. बरोबर. पण ते पण मी एन्जॉय केलं. येस. त्याच्यात जेव्हा वर्ष म्हणजे त्यांच्या बरोबर जेव्हा ओळख झाली माझी, ती ओळख होता होता मग त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन ते यायचे. रात्री आमच्याकडे कधीही बेल वाजते. म्हणजे राजकारणी घराण्यामध्ये बरोबर. जर तुमच्या घरातली एखादी व्यक्ती राजकारणात असेल Yes. तर तुमच्या घराची वेल रात्री कधीही वाजू शकते. कोणालाही कधीही मदत मिळायची म्हणजे त्यांना गरज असते मदतीची. बरोबर. तेव्हा तुम्ही दार उघडणं गरजेचं असतं. येस. आणि आम्ही ते तेव्हा सगळं केलं. सासू सासऱ्यांचं नाव खूप होतं आणि ते जपण्याचाच प्रयत्न आम्ही पण सगळ्या सुनांनी केला असं मी म्हणेन. त्याच्यातनं खूप शिकत गेलो. वेगवेगळ्या लोकांना भेटताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अनुभवातनं मी म्हणेल की विचार चांगले होत गेले असं मी म्हणेन. बरोबर. आणि ते करता करता मग नंतर जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा खूप एक रिकामपण आलं आणि ते रिकामपण आल्यानंतर मैत्रिणींचा शोध चालू झाला आणि त्याच्यात नुपूर मिळाली. Yes. आणि नुपूरची संगत म्हणजे तेव्हापासून अगदी आता त्याला खूप वर्ष झाली, आठवतही नाही, तेव्हापासून आम्ही दोघी एकत्र आहोत. मग आमच्या किटीज चालू झाल्या. पण त्या किटी या शब्दाला किंवा भिशी या शब्दाला आम्ही वेगळं वळण दिलं. बरोबर. आपली जी कला आहे त्याला आम्ही प्राधान्य दिलं. म्हणजे गाणं म्हणणं, सिंगिंग किटी आणि डान्स किटी अशा आम्ही चालू केल्या आणि Yes. आम्ही खूप लाईफ एन्जॉय करत गेलो आणि मस्त. तिथे आमच्या दोघींची ओळख झाली आणि मग खूप काम केलं एकत्र. मस्त. मी नेहमी आमच्या ऑडियन्सला सांगते की एक महिला आणि दुसरी महिला आपण बरोबर येऊन खूप काही मोठ्या गोष्टी करू शकतो. ह्याचं जिवंत उदाहरण तुम्ही दोघी जणी आहात. नुपूर मॅम, तुमचीही आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. माझं जे बालपण आहे ते पुण्यामध्येच गेलेलं आहे, पण वास्तविक पाहता माझे वडील हे गुजरातचे. आणि वडील लवकर गेल्यामुळे जी जबाबदारी पडते ती आमच्यावर फार लवकर पडली. आणि पुरुषप्रधान संस्कृती आहे आपली आणि एका स्त्रीला 5 आम्ही भावंडं वाढवणं आणि गुजरात सोडवून पुण्यासारख्या शहरात येणं
हे माझ्या आईला फार मोठं चॅलेंज होतं, कारण तिचा एक अट्टाहास होता की माझी सगळी मुलं खूप शिकतील, बरोबर. कारण शिक्षणाचं महत्त्व आजही आपण ओळखून आहोत. आणि गुजरातसारख्या ठिकाणी शिकून माझ्या मुलांना रिजनली बंद करणे हे काही तिला पटलं नाही. आणि ती वडिलांनंतर आम्हाला सगळ्यांना घेऊन पुण्यामध्ये आली, कारण तिचं माहेर पुण्याचं होतं. आणि आम्हा 5 भावंडांना तिने उच्च शिक्षित केलं. सगळ्यात धाकटी मी, मला सगळ्यात जास्त ती शिकवलं किंवा मला आवड होती शिक्षणाची. बरोबर. आणि आईबरोबर प्रत्येक क्षेत्रात जाऊन प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन माझं व्यक्तिमत्व खुलत गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. आणि मी स्वतः MCOM LLB DTL DLL झालेली आहे. बरं. आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये मी लहानपणापासून कार्य केलेलं आहे. मी असं म्हणेल की माझं बालपण मी कमी उपभोगलं. 16व्या वर्षापासून मी सर्व्हिसला लागले, कारण 5 भावंड जसं मी म्हटलं, आणि आमच्याकडे लवकर लग्न करण्याची प्रथा वगैरे ते सगळं असल्याने आईला प्रत्येक गोष्टीत मदत करणं, असं करत एका मुलासारखी मी वाढले. आणि आजचं हे माझं व्यक्तिमत्व त्याची पावती आहे असंच मी म्हणेन. Yes. आणि हे करत असताना माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझे मिस्टर अतिशय विख्यात असे गव्हर्नमेंट ऑफिसर होते आहेत, म्हणजे आता रिटायर झालेले आहेत. हो. आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळे त्यांना अगदी अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे. बरोबर. आणि त्यांचा मला प्रत्येक गोष्टीत खूप पाठिंबा मिळाला. मी खूप नशीबवान आहे. जसं म्हणतात की हर एक सफल आदमी के पीछे औरत का हात होता है, तर माझ्या सफलतेमागे माझ्या पतीचा फार मोठा भाग आहे. मस्त. आणि प्रत्येक गोष्टीला उभं राहून मदत करणे येणे हा त्यांचा स्वभावच आहे. आणि हे करत असतानाच माझी मैत्रीण म्हणून गौरी मला जास्त भावली. बरोबर. अनेक ओळखी होत्या, पण आपली वेवलेंथ मॅच होणं थोडंसं वेगळं. मी जरा जास्त अनुभवी असल्याने मी प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करून घेते असं म्हणायला बरोबर काही आहे. हरकत बरोबर. नाही. आणि आमच्या दोघींचे स्वभाव जुळले. रादर आमचं व्यक्तिमत्व खूप वेगळं वेगळं आहे, परंतु काही गोष्टीमध्ये आमचे दोघींचे स्वभाव इतके मिळतात की अनसेड तिला जे काही म्हणायचं ते माझ्याकडून होऊन घडतं, जातं. आणि मला जे म्हणायचं ते तिच्याकडून घडून जातं. बरोबर. आणि म्हणून ती मैत्री टिकली. आणि आज आम्ही अनेक कार्य करत आहोत, बरोबर. तर ते आता आपण पुढे बोलूच या. येस येस येस. आत्ताची तुमच्या दोघींच्या पार्श्वभूमीवर मला अजून एक क्वेश्चन विचारावा असं वाटतो की लहानपणापासूनच तुमच्या दोघींचा खूप लोकांशी कॉन्टॅक्ट झाला, किंवा तुमच्या घरात एवढे लोक होते, राजकारणी तुमच्या घरामध्ये हे होतं, किंवा 5 भावंडांमध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवायचं आणि पुढे घेऊन जायचं, आईला मदत करायची, ह्याच्यामध्ये तुम्ही दोघी पण खूप कार्यरत होतात. कारण जबाबदाऱ्याच इतक्या दोघींवर पडल्या की त्याच्यातनं तुम्हाला असं चान्सच नव्हता की नाही आता मी हे नाही करत, तुम्हाला ते करावंच लागलं. तर या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही घडलात, ती पार्श्वभूमी घेऊनच तुम्ही दोघी जणी आत्ता एवढं मोठं काहीतरी अचीव्ह करू शकता असं मला वाटतं. तर हे करत असताना असं कधी वाटलं का की अरे बापरे असं का झालं, किंवा एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्यावरच का आल्या, असं कधी वाटलं? मला विचारशील तर मला नाही वाटलं. मी त्या गोष्टी एन्जॉय करत गेले. म्हणजे चहा सुद्धा मी मोजून करायचे, कप एक कपने, आणि एकदम लोक 50 किंवा 60 आलेली असायची. बरोबर. मग ते हळूहळू शिकत गेले. माझ्यासाठी ते चॅलेंजेस, येस, खूपच वेगळे चॅलेंजेस तुमच्या दोघींच्या आयुष्यामध्ये आले. कधी कधी लोक कसे होतात की नाही माझ्याकडे असं का झालं, त्याच्यापेक्षा तुम्ही दोघी जणी नाही हे झालंय तर आपण हे करूयात, हे झालंय तर आपण हे करूयात. खूप लोकच असं असतं की चहा का करायचा, मीच का करायचा, मग मी सून आहे म्हणूनच का करायचा. पण ते न होता 50 लोकांचा चहा करणं हे चॅलेंज घेऊन एक कपाचं माप घेऊन तुम्ही करत गेलात. मस्त. म्हणजे त्याच्यात असं शिकलं की 1 कप नाही, एकदम पातेलं कसं ठेवता येईल, आणि ती विचारधारणा आहे की एकदम एवढ्या लोकांना आपण अटेंड कसं. बरोबर बरोबर. आपण एक काम करताना जेव्हा समोर क्राऊड येतो तेव्हा आम्ही त्यांना खूप इझिली आम्ही हँडल करू शकतो असं आम्ही. बरोबर आहे बरोबर आहे. शासकीय अधिकारी असल्यामुळे आमची म्हणजे ऑल ओव्हर बदली होत होती भारतामध्ये. येस. आणि अनेक लोकांशी आमचा संपर्क येत होता. मी साहेबांबरोबर बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जायची, त्यामुळे लोकसंपर्क भरपूर होता. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्यक्तिमत्व घडत गेलं, लोक ओळखायला यायला लागली. आपण ह्या सिच्युएशन मध्ये कसं रिॲक्ट करायचं हे बाळकडू मिळत गेलं. तिचं राजकारणाचा बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणा,
माझं शासकीय अधिकाऱ्याचं बॅकग्राऊंड असल्यामुळे अनेक लोकांचा संपर्क आला बरोबर. आणि त्यामुळे लोकांना ओळखणं, त्यांचा अभ्यास करणं हे दोघींकडून आपोआप अनाहूतपणे होत गेलं. बरोबर आहे. आणि त्याचा तुम्हाला इतका अनुभव नक्कीच. आलेला असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी सहजपणे तुमच्या दोघींकडून होत गेल्या. आज मी तुमच्या दोघींकडे पाहतेय, एकदम वेगळ्या वेगळ्या अटायरमध्ये आहात तुम्ही, तर त्याच्याबद्दलही मला विचारायला आवडेल आणि तिथून पुढे तुमची गोष्ट कशी गेली तेही मला ऐकायला आवडेल. दोघी वेगवेगळ्या अटायर मध्ये म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे ड्रेसिंग. येस. म्हणजे मी तू मला कधीही बघितलं तर मी एकदम टिपिकल अटायर मध्येच असते. मी एकदम वेस्टर्नाइज किंवा असं काहीच घालत नाही. येस. अंगवळणी ते कधी पडलंच नाही आणि ते बरोबर. कधी एवढं खूप भावलंही नाही. येस. आणि नुपूरला जर बघितलं तर नुपूर कुठल्याही अटायर मध्ये एकदम परफेक्ट नखशिखांत ती तशीच असते. म्हणजे वेस्टर्न घातलं तर तिच्या केसापासूनच्या हेअरस्टाईल म्हणजे हेअरस्टाईल पासून तिच्या चप्पल पर्यंत सगळं तसं वेस्टर्न असतं. वेस्टर्न असतं. बर. आणि म्हणजे असं आहे आणि ते स्वभावानुसार तसं म्हटलं तसं आणि अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर तसं आमचं होतं कदाचित. बरोबर. आणि मजा येते आम्हाला दोघींना. नक्कीच. तुमची जी म्हणजे ह्याची शॉपिंग आहे ती तुम्ही दोघी जणांनी कलाग्राम मधून केलेली आहे. हो. हे मी खूप वेळा आता ऐकलं आणि काल आपण जस्ट एका इव्हेंटला भेटलो होतो, तिथेही मी एक 10 ते 12 लोकांच्या ह्याच्यातून ऐकलं की मी हे कलाग्राममधून घेतलंय, ते कलाग्राममधून घेतलंय. तर आपल्या पॉडकास्टच्या या टप्प्यावर तुम्ही कलाग्रामबद्दल सांगावं असं मला वाटतं. अजून एक पॉइंट असा आहे की जेव्हा आपण एखादं प्रदर्शन भरवतो ना येस. तेव्हा आम्ही क्युरेट करून लोकांना घेतो. म्हणजे आम्ही त्यांच्या आधी प्रोडक्ट्स बघतो, बरोबर. किती चांगले आहेत ते बघतो आणि मग ठरवतो त्यांना घ्यायचंय का नाही. बरोबर. आणि त्यामुळे आमचं काय होतं की आमची 99% शॉपिंग कलाग्राम मधनं झाली. बरोबर. आणि कारण तुम्ही वेंडर्सच Yes. एकदम छान शोधता. आणि जर तुम्हाला तुमच्या एक्झिबिशन मधनं घ्यायला आवडत नाही तर तुम्ही बाहेरच्यांकडनं अपेक्षा करू शकत नाही. बरोबर. म्हणून आम्ही जे घालतो आम्ही कलाग्रामला नेहमीच रिप्रेझेंट करतो की त्याच्यामुळे आम्हाला दरवेळेस कोणी विचारलं हे कुठून घेतलं तर सांगायला कधी कधी ऑकवर्ड होतं, नाही आम्ही कलाग्राम मधनच घेतलेलं आहे असं होतं. ती एक मजा असते कलाग्राम मध्ये शॉपिंग करणं. म्हणजे मला पुण्याच्या बाहेरच्या लोकांनी कोणी विचारलं की गौरी पुण्यातली दुकानं सांग तर मी कदाचित ती सांगू शकत नाही. बरोबर. कारण कलाग्राम मध्ये सगळेजण क्रिएटिव्ह लोक किंवा कलाकार किंवा विवर झालेले असतात, त्यांच्याकडनं शॉपिंग करायला खूप मजा असते, ती वेगळी असते. येस येस येस. आम्हाला कलाग्रामच्या मागे जी काही स्टोरी आहे ती ऐकायला नक्की आवडेल. कलाग्राम हे आमच्या दोघींचं ब्रेन चाइल्ड आहे मस्त. आणि गेल्या 1.5 दशकाहून अधिक आम्ही त्याला, आता ते जवान व्हायला लागलेले 15-16 वर्षाचं बाळ, ते बाळ आता 15-16 वर्षाचं जवान झालेलं आहे. तर त्याची अशी गोष्ट अशी आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये एक कला असते बरोबर. आणि तिला फक्त एक प्लॅटफॉर्मची गरज असते. Yes. आणि हे दोघींना आम्हाला माहिती होतं, पटत पण होतं. आणि म्हणूनच मग आम्ही स्त्रिया ज्या एक 40ला किंवा 35 नंतर त्यांना थोडंसं जबाबदारी कुटुंबाची कमी झाली की कुठेतरी व्यक्त व्हायची गरज असते बरोबर. किंवा काहीतरी करायची गरज असते. मग हे सगळं, कारण आम्ही त्याच टप्प्यावर होतो, मग आम्ही विचार केला की आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊया. आणि त्याच्यातून मग ही भिशीची संकल्पना, किटीची संकल्पना पुढे आली, जे संगीत आणि नृत्य आता गौरीनी तुम्हाला नमूद केलेलंच आहे. Yes, yes. मग हे करत असताना आम्ही अनेक छोटी छोटी कामं करत होतो, जसं प्लांटेशन करणे, बर्ड नेस्टिंग करणे, किंवा पाण्याची कमतरतामध्ये खूप झाली होती, पाणी कसं वाचवायचं त्याचे कॅम्पेन घेणे, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन, पेठांमध्ये जाऊन पाणी वाचवण्यावरती आम्ही पॅम्पलेट वाटले, प्रत्यक्ष जाऊन तिथे मदत केली वगैरे अनेक गोष्टी करत होतो. मग कचरा, मुठा नदीचा कचरा उचलणे, पूर्ण ग्रुप घेऊन जाऊन अशी छोटी छोटी कामं आम्ही करत होतो. म्हणजे कुठेतरी ते होतं इन्स्टिंक्ट. Yes. आणि प्रत्येकीला समाधान पण मिळत होतं की आपण काहीतरी करतोय. हो. हे करत असताना 2014 मध्ये लँडस्लायडिंग झालं होतं माळीणगावला. बरोबर. आणि पेपरला सारख्या त्याच न्यूज मध्ये पण तेच सांगत होते. इतका इम्पॅक्ट होत गेला, कुठेतरी असं वाटलंय काय चाललंय. आणि ती छोटी छोटी मुलं रडताना बघून वगैरे आमच्यातल्या सगळ्यांच्या म्हणजे आपलं मातृत्व जे आहे ते एकदम उभाळून आलं की आपण काय करू शकतो ह्या मुलांसाठी, काहीतरी केलं पाहिजे. त्यांचा तर सगळा संसारच उद्ध्वस्त झालाय, काहीतरी करूया आपण. मग आमचं
ठरलं की आपण ह्यांना मदत करूया. मग मदत करायची तर घरच्यांची मदत नाही घ्यायची, आपण काहीतरी करू. मग ते होतच डोक्यात की प्रत्येकीत काहीतरी कला आहे. मग गौरी म्हटली की चल आपण सगळ्यांना सांगूया की तुम्हाला जे जे येते ना ते तुम्ही बनवून आणा. बरोबर. मग मसाले बनवणे, गरम मसाले घरी आपण बनवतो, वाळवणं बनवतो, पदार्थ बनवण्यात तर आपण आहोतच, चटण्या बनवतो वगैरे. असं नाही, काही जणी एम्ब्रॉयडरी करत होत्या, काही जणी स्टिचिंगही करत होत्या. आम्ही आमचे ब्लाऊज साडीवरचे वेगवेगळ्या पद्धतीचे शिवून घेत होतो. म्हणजे अंदाज होता प्रत्येकीला काही ना काही येत आहे. मग सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही ठरवलं की आपण एक प्रदर्शनी भरवायची आणि त्यातनं जे काही उत्पन्न मिळेल ते सगळंच्या सगळं आपण ह्या माळीणगावला द्यायचं. तत्पूर्वी आम्ही काय केलं, आम्ही सगळ्याजणी मिळून माळीणगावला भेटायला गेलो. म्हणजे त्या ठिकाणी गेलो, तिथले तहसीलदार, मामलेदार, गावातले सरपंच वगैरे सगळे आले. त्यांनी सांगितलं एक्झॅक्टली काय काय झालेलं आहे. सगळी घरं वाहून गेली होती वगैरे. मग आपण हे कितपत करू शकतो तो अजून आमचा उत्साह दुणावला की नक्कीच आपण यांच्यासाठी खूप काहीतरी करूया. मग आम्ही आलो आणि त्या जोशाने आम्ही सगळे कामाला लागलो. जेव्हा एखादं स्वप्न घेऊन तुम्ही काम करता ना तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही जद्दोजहदनी ते करायला भाग पडता. बरोबर. आणि ते सगळ्यामध्ये तो एक स्पार्क आला आणि प्रत्येकीने इतके छान छान वस्तू बनवून आणल्या की आम्ही दोघी सुद्धा चाट पडलो की एवढं सगळ्यांना येतं. आणि जवळजवळ 30 एक स्टॉल आम्ही तयार केले आणि त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळवलं ते सगळं आम्ही माळीणगावला दिलं. आणि सांगायचं म्हणजे की त्यांना आम्ही भांड्याचे संच म्हणा, गाद्या म्हणा, कॉट म्हणा, कपाटं म्हणा, म्हणजे सगळंच, पत्र्याची घरं म्हणा. कारण त्यांनी सांगितलं की तात्पुरतीच घर आपल्याला बांधायची. मग आम्ही ते पत्र्याचे शेड्स वगैरे असं सगळं बांधून ती मदत केली. आणि खूप चांगल्या पद्धतीने तेव्हा ठरवलं की कला जो बने कार्य का दर्पण हे नाव घेऊन आपण एक काहीतरी सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे. खूप सोशल कॉज तुमच्या जे आताचं कार्य आहे त्याला लागला आणि जी सुरुवात होती तीच एका चांगल्या कारणानं झाली. त्याच्यामुळे ते पुढे वाढत गेलं आणि त्याच्याबरोबर तुमच्याबरोबर एवढी लोक पुढे येत गेली. येस येस. कारण कधी कधी कसं होतं, आपण टीव्हीवर बातमी पाहतो किंवा काहीतरी कुठेतरी वाईट होतंय ते पाहतं, पण उठून काम करणारी लोक ही खूप कमी असतात. आणि जे आतून आपल्या आलं आणि लगेच आपण त्याच्यावरती कार्य केलं, लगेच त्याच्यावरती काहीतरी आपण सोल्युशन्स काढलं, तर त्याच्यातनं हा एवढा मोठा प्रवासही घडू शकतो. ह्याचं तुम्ही जिवंत उदाहरण आहात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं तुम्हाला आज इथे दोघींना पाहून. एक गोष्ट अशी की माळीणगावला जेव्हा आम्ही मदत केली, आमचा खूप छोटा भाग होता त्याच्यातनं, पण त्याच्यातनं आम्ही असं शिकलो की जर आम्ही त्यांना मॉनिटरी मदत केली तर ते एवढे डिप्रेशन मध्ये होते की ते कुठल्या तरी व्यसनाधीन झाले असते. बरोबर बरोबर. तेव्हा आम्ही असं शिकलो की काइंडमध्ये कुठलीही मदत करताना त्या व्यक्तीला जी गरज आहे किंवा त्या एनजीओला जी गरज आहे ती गरज आम्ही वस्तू स्वरूपात देतो. आम्ही शक्यतो मॉनिटरी हेल्प करत नाही. तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती आम्ही तुम्हाला आणून देतो. तर अशा पद्धतीने आम्ही दरवेळेस जेव्हा जेव्हा कलाग्राम करतो तेव्हा आमच्यातला थोडासा हिस्सा हा सोशल कॉज साठी जातोच जातो. आणि आम्हाला ते समाधान जास्त चांगलं वाटतं. बरोबर आहे. रादर दॅन अर्निंग मनी. मी तर असं म्हणेल की कलाग्राम जेव्हा पण अनाऊन्स केलं जातं आपोआपच कॉज येतो आणि त्या कॉजला ते जातं. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंदही होतो की आपण काहीतरी देऊ शकतो. येस. कलाग्राम बद्दल मला ऐकायला खूपच आवडेल, पण वेगळं काय आहे कलाग्राम मध्ये हे तुम्ही दोघींनी आम्हाला सांगितलं तर मला छान वाटेल. कलाग्राम म्हटलं की आमच्या दोघींची भांडणं होतात. मी त्या प्रश्नावर येणारच होते की दोन मैत्रिणी म्हटल्या तर आपण एक वेवलेंथ जरी जुळाली तरी विचारसरणी वेगळी असते, बॅकग्राऊंड वेगळे असतात. तर तुम्ही जेव्हा पार्टनरशिपमध्ये काम करता तेव्हा असं होतं की भांडणं होतात किंवा कधी आपले रुसवे फुगवे होतात, तर त्याच्यावरती तुम्ही दोघीजणी मात कशी करता हे एक ऐकायला आता पण आम्हाला दोघींनाच बोलायचं ह्याच्यावरती. पण काय होतं, दोघींचं इंटेन्शन एकच असतं की आपण जास्तीत जास्त चांगलं काम करायचं. मग किती जास्त करायचं, हे करायचं, हे गौरीचं खूप असतं, हे पण करू. आणि माझं काय असतं, हे कम्प्लीट करू मग दुसऱ्यावर जाऊ. पण असतं करायचं, दोघींचं मत एकच असतं. येस येस येस. आणि असं आहे की असं म्हणतात एखादी पार्टनरशिप किंवा एखादी मैत्री
7 वर्ष जर टिकली तर त्याच्यानंतर ती आयुष्यभर टिकली. बरोबर. तर असं आहे, आमची भांडणं होतात, पार्टनर्स आहोत, मैत्रिणी आहोत, भांडायला पाहिजे. येस. एका खोलीत बंद खोलीत जातो, भांडून घेतो आणि लिटरली ती भांडणं झाल्यानंतर किंवा दोघींचे विचार एकमेकांना स्पष्ट बोलल्यानंतर येस, आम्ही खूप शांतपणे आणि हसत हसत दरवाजा उघडून बाहेर येतो. मस्त. आणि आम्ही हे खूप थोड्या वेळा केलेले, म्हणजे एकदा का दोनदा एवढ्या वर्षात केलेले. बरोबर. आणि केलेले. म्हणजे हे मैत्रिणींनी पण करणं गरजेचं आहे. तुमचं डोकं, तुमच्या डोक्यामध्ये इतरांनी जे तुमच्या मैत्रिणीबद्दल भरवलेलं असतं ते रिकामं करण्यासाठी मी म्हणते तुम्ही एखाद्या वेळेस अशी गोष्ट करायला काहीच हरकत नाही. अगदी बरोबर. गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती असतं की ही मैत्रीण तुमच्यासाठी धावून कधीही येणार आहे. Yes. अगदी मध्यरात्री म्हटलं तरी ती येणार आहे. अशी मैत्री तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि लकीली आम्ही दोघी जणी पार्टनर्स पण आहोत आणि पार्टनर्स असताना आम्ही खूप छान कामं करतो. बरोबर. आम्ही कशाच्या मागं लागत नाही, सगळेजण मागं आमच्या पळत येत असत. असं मी मस्त म्हणेन. मस्त. खूप छान. कलाग्राम बद्दल सांगाल? आता कलाग्राम अनेक एक्झिबिशन्स बाजारामध्ये येत असतात किंवा बरेच लोक एक्झिबिशन्स भरवत असतात. बरोबर. पण कलाग्रामचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण काय आहे असं जर तुम्ही म्हणाल तर एक तर कलाग्राम वर्षात 2 किंवा 3 वेळेला होतं. आम्ही बघतो की योग्य वेळेला ते झालं पाहिजे, कारण येणारे अनेक लोकांना व्यवसाय मिळणं गरजेचं आहे आणि अनसेडली ती जबाबदारी आमची ऑर्गनायझरची आहे. बरोबर. त्यामुळे एक तर ते एक असतं. दुसरी गोष्ट, इतर ठिकाणी जे मिळणार नाही ते कलाग्राममध्ये तुम्हाला मिळेल. मग त्याच्यासाठी काय करायचं? एक तर ऑल ओव्हर इंडियातून आमच्याकडे विवर्स येतात, आर्टिसन्स येतात. आम्ही हँडपिक लोकांना त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते घेतो आणि आम्ही क्युरेट करून घेतो, बघतो. अक्षरशः आम्ही त्यांना विचारतो तुमच्याकडे काय प्रॉडक्ट आहे ते आम्हाला त्याचे फोटो पाठवा, त्यातून आम्ही सिलेक्ट करतो आणि मग त्यांना ते स्टॉल आम्ही देतो. बरोबर. दुसरी गोष्ट जर तुम्ही म्हणाल तर फक्त त्याच्यापुरतं आम्ही मर्यादित राहत नाही. आम्ही हे पण बघतो की ह्या येणाऱ्या लोकांना तुम्ही कसं अपडेट करत आहात. त्याच्यासाठी आम्ही वर्कशॉपचं सेशन घेतो आणि ते साधारण एक मार्च महिन्यामध्ये घेतो, वुमन्स डेच्या आसपास. बरोबर. आणि त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्टाईज आम्ही बोलवतो की जे आपली सक्सेस स्टोरी सांगतात, ते हेही सांगतात त्यांच्या लाईफमध्ये आलेलं फेल्युअर त्यांनी कसं हँडल केलं आणि ते टिप्स देतात. मग ह्याच्यातून त्या वेंडर्सला काय फायदा होतो त्यातून ते घेतात आपल्याला जे हवं ते आणि आपल्या व्यवसायाला ते लावतात आणि त्याच्यामध्ये ते सुधारणा घडवून आणतात. तर अनेक जणांचा आम्हाला हा फीडबॅक मिळालेला आहे की हे फक्त कलाग्राममध्ये होतं आणि ज्याचा आम्हाला खरोखर खूप फायदा होतो आणि हे आम्ही फिजिकली घेतो. येस 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 येस. खूप छान. काहीतरी वेगळी संकल्पना तुम्ही दोघीजणी घेऊन आलेला आहात. जेव्हा आपण रेग्युलरली पाहतो किंवा एक्झिबिशन्स पाहतो तेव्हा कंटिन्युटी चाललेलंच असतं. पण कलाग्रामचं वैशिष्ट्य तुम्ही आता जसं सांगितलं की वर्षातनं तुम्ही 2 ते 3 वेळा करता, त्यामुळे तुम्हाला ते हँडपिक करणं म्हणा, वेगळे लोक आणणं म्हणा किंवा वेगळे प्रॉडक्ट्स सिलेक्ट करणं, ह्याच्यावरती तुमच्या दोघींचा जास्त वेळ जातोय असं मला म्हणायला हरकत नाही. मी तर असं सांगेल की प्रत्येक व्यक्तीला किंवा आपण पुण्यामध्ये एक्झिबिशन करतो. येस. तर पुण्यामध्ये किती लोकसंख्या आहे? 55-60 लाख आहे. बरोबर. तर ती लोक कुठल्या ठिकाणी शॉपिंगला जातात. प्रत्येक माणूस हा वेगळ्या पद्धतीने शॉपिंग करत असतो. बरोबर. कोणाला मॉलमध्ये शॉपिंग करायला आवडतं, कोणाला लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करायला आवडतं, तर कोणाला एक्झिबिशन्स मध्ये शॉपिंग करायला आवडतं. बरोबर. तर एक्झिबिशन मधला जो क्राऊड आहे हा खूप वेगळा आहे की त्याला स्टँड आउट व्हायचंय, त्याला काहीतरी वेगळं घालायचं आहे आणि म्हणून तो एक्झिबिशनला येतो. तर एक्झिबिशनला आल्यानंतर आपण त्याला ते देणं गरजेचं आहे. बरोबर. ज्याच्यासाठी तो आलेला आहे. म्हणूनच आम्हाला त्याच्यासाठी काम करायला लागतं आणि म्हणूनच आम्ही ठराविक वेळेतच एक्झिबिशन्स करतो की येणारा पार्टिसिपंट किंवा येणारी जी पार्टिसिपंट आहे, जिने भाग घेतलेला आहे, ती काहीतरी नवीन वस्तू घेऊन येते की जी बाजारात नाहीये. बरोबर. आणि ती तुम्हाला फक्त कलाग्राम मध्ये मिळणार आहे. तर हे एक सॅटिस्फॅक्शन असतं की येणाऱ्या व्यक्तीला जाताना व्हिजिटर्स आम्हाला सांगून जातात की कलाग्राम सारखं एक्झिबिशन आम्ही बघितलंच नाही. म्हणजे नुसतं ऑर्गनाईज करणं हा भाग नसतो, तर तुम्हाला मार्केट स्टडी असणं पण गरजेचं असतं. बरोबर. म्हणून येस 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 येस. दरवर्षी तुम्ही काहीतरी नवीन घेऊन येता, तर या वर्षी नवीन काय आहे? आता दिवाळी आहे, जवळच दिवाळी येत आहे
आणि लोकांना वेगवेगळ्या वस्तू पाहिजे असतात दिवाळीच्या अनुषंगाने. मग तुम्ही ते आकाशकंदील म्हणा किंवा दिवे म्हणा, ट्रेडिशनल तुमचे अटायर म्हणा, प्रेशियस सेमी प्रेशियस ज्वेलरी म्हणा. आपली मुलं असतील तर त्यांना जंक ज्वेलरी लागते, फॅशनेबल ज्वेलरी लागते, त्यांना वेस्टर्न लागतं. छोटी मुलं असेल तर किड्स वेअर लागतं. पुन्हा डेकोरेटिव्ह आयटम्स लागतात. कॉर्पोरेट असाल तर तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू लागतात. मग हे सगळ्याचा आम्ही अभ्यास करतो की काय काय आपण वेगळं देऊ शकतो. साधी आता रांगोळी काढणं सुद्धा आता तुमच्यासारख्या बिझी लोकांना शक्य नाहीये. तर तुम्हाला जर रेडीमेड काही मिळालं आणि वेगळं असलं काही तर ते तुम्ही नक्कीच घेणार. मग अशा अगदी छोटी रांगोळी सारखी गोष्ट का होईना ती सुद्धा आम्ही शोधून घेतो, आणतो. परत वेगवेगळ्या प्रकारचे साबण, मसाले, फराळाच्या वस्तू, रेडी टू ईट, म्हणजे असे बरेच गोष्टी की जे आपल्याला लागतात. बरं ते एका छताखाली छानपैकी एसीच्या वातावरणामध्ये जर मिळाले, मुलांना घेऊन, नवऱ्याला घेऊन, सासूला घेऊन, सगळी फॅमिली पूर्ण येऊन जर घ्यायचं असेल तर कलाग्रामशिवाय दुसरा उपायच नाहीये तुम्हाला. आणि स्वागताला आम्ही दोघी असतोच. बरोबर आहे. मला एक गोष्ट इथं खूप सांगायला आवडते की कलाग्रामचे पार्टिसिपंट जेव्हा जातात 2-3 दिवस एक्झिबिशन्स करून, तेव्हा नंतर 15 दिवसांनी त्यांचा फोन नक्की येतो की मला कॉर्पोरेट ऑर्डर्स मिळाल्या किंवा मला भाऊबीजेच्या आणि राखी पौर्णिमेच्या खूप ऑर्डर्स मिळाल्या. म्हणजे असेही लोक व्हिजिट करतात की ज्यांना एकदम बल्कनी उचलायचे, त्यांना काहीतरी मार्केटपेक्षा वेगळं पाहिजे. बरोबर. तर कलाग्राम मी म्हणेल तसं सर्व करतं. एक अनुभव मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की कलाग्रामच्या एक पार्टिसिपंट्स आहेत त्या फक्त कलाग्रामच करतात आणि अतिशय लाजरी व्यक्तिमत्व आहे ते. तोरण वगैरे बनवणे हे जे आता गौरीच्या गळ्यातलं आहे हे त्यांनीच बनवून दिलेले आम्हाला. तर आम्ही करतो, आम्ही कलाग्रामच्याच वस्तू वापरतो जे तुम्ही आता नमूद केलेलंच आहे. तर सांगायचा उद्देश हा आहे की त्या लाजरं व्यक्तिमत्व आहे पण अतिशय कलाकार आहेत. त्या खूप सुंदर सुंदर वस्तू बनवतात. अगदी मॅट बनवणे पूजेची, तोरणं विविध प्रकारची बनवणे, कुशन कवर्स बनवणे अतिशय सुंदर आणि युनिक असतात. प्रत्येक सीझनला त्या वेगळं बनवतात. हे एक त्यांचं वैशिष्ट्य. अनेक बायकांना त्या व्यवसाय देतात. स्वतःचा व्यवसाय करताना अनेकांची पोटं भरणं हे पण आमच्याकडे खूप आहे. अनेक असे उद्योजिका आहेत जे हे कार्य करतात. तर त्यांचं जेव्हा एक्झिबिशनमध्ये त्या होत्या तर त्यांना आपले जे मोदी आहेत प्राईम मिनिस्टर त्यांच्या ऑफिसमधून ऑर्डर आली. तुम्ही कल्पना करा, एक कलाग्राममध्ये एक छोटी उद्योजिका एक छोटा स्टॉल घेऊन व्यवसाय करते, ती आज प्राईम मिनिस्टर पर्यंत पोहोचली आहे. ही आमच्या यशाची पावती आहे. पावतीच आहे. बरोबर आहे. काय बोलू मी यावर, असं मला आता झालेलं आहे. आणि इतक्या मोठ्या लेवलला कलाग्राम लोकांना घेऊन जातो आहे आणि इतका मोठा मंच तुम्ही अवेलेबल करून देत आहात जिथे महिला उद्योजिका आणि पुरुष उद्योजक यांना सुद्धा तुम्ही प्लॅटफॉर्म देतो आहोत, जेणेकरून ते सगळेजण वरती जातील आणि त्याच्यातनं नवीन काहीतरी क्रिएट होईल. त्याच्याचबरोबर तुम्ही त्याचं वेगळेपणही जपलं आहे की सगळं प्लॅनिंग करून म्हणा किंवा जे तुम्ही प्रॉडक्ट हँडपिक घेतायत ते प्रॉडक्ट्स वेगळे वेगळे येणं म्हणा. खूप छान काम करत आहात तुम्ही दोघीजणी आणि अशाच सगळ्या वेगळ्या वेगळ्या कल्पना घेऊन तुम्ही अजून खूप वर्ष येणार आहात ही नक्की आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि तुमचा वेळ आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. पुणे वुमन्स क्लबकडून काहीही तुम्हाला कधीही लागलं तरी आम्ही नक्की तत्परपणे तुमच्याबरोबर उभे राहू. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.